आषाढी यात्रेच्या निमित्तानं पंढरपुरात तयारी सुरू झालेली आहे। गोपाळपूर रोडवरील जागेमध्ये दर्शन रांग तयार करण्यात आली आहे। या ठिकाणी 13 पत्रीचे शेड उभारणीचं काम अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलंय। भाविकांसाठी मॅट, कूलर, पंखे, पाणी आणि आरोग्य आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। दरम्यान तिथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी। पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होतो आणि या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरला येत आहेत। आता 28 आणि 29 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याचं प्रस्थान होणार आहे आणि आता त्यानंतर पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी देखील आता वाढणार आहे। भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समितीने या ठिकाणी पत्रा शेडची उभारणी केलेली आहे। आपण बघतोय की हे गोपाळपूर रोडवरील दर्शनाची बारी या ठिकाणी तयार करण्यात आली। जवळपास 13 पत्रा शेड या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे। एका पत्रा शेडमध्ये जवळपास 2500 भाविक बसतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। यावर्षी पाऊस पाणी चांगला असल्याने भाविकांची संख्या वाढणार आहे, त्यामुळे 2 पत्रा शेडची अधिक या ठिकाणी तयार केलेली आहे। आपण या ठिकाणी बघतो की ही तयारी सुरू झालेली आहे। या ठिकाणी असा मोठा मंडप देखील टाकण्यात आलेला आहे। भाविकांना उन्हाचा, वाऱ्याचा, पावसाचा कोणताही त्रास होऊ नये यासाठी अशा पद्धतीचे चांगले शेड या ठिकाणी तयार केलेले आहेत। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।